आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। पश्चिम रेल्वे 130 आणि मध्य रेल्वे 12 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवणार। दिवाळी सुट्टीच्या हंगामातील गर्दी लक्षात घेता घोषणा। यापूर्वी 1000हून अधिक फेऱ्यांचं नियोजन झाल्यानंतर आणखी 142 फेऱ्यांची भर पडणार। मुंबईत मेट्रो मार्गिका 7 ला मेट्रो मार्गिका 9 सोबत जोडण्यासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या सुरू। 12 ते 18 ऑक्टोबरला मेट्रो मार्गिका 2A आणि मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिराने सुरू होणार। मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून शहरात उड्डाण पुलांचं जाळं। कुर्ला LBS ते घाटकोपर दरम्यान उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय। मान्सून माघारी फिरल्यामुळे मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा। पुढील आठवड्यातही तापमानात घट होण्याची शक्यता। तर 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान मान्सूनोत्तर पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। पुण्यात उकाडा वाढला, पारा 33 अंशांवर। तर पुढील 2 दिवस शहरात आकाश कोरडं आणि दुपारनंतर ढगाळ राहण्याची शक्यता। पुण्यात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरबाजीवर पालिकेकडून कारवाईचे आदेश। आतापर्यंत 8 जाहिरातदारांवर गुन्हे दाखल। स्थानिक कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांची माहिती। दिवाळी सणानिमित्तानं पुणे वाहतूक विभागाचा मोठा निर्णय। भिडे पूल वाहतुकीसाठी अखेर खुला। दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा। पुण्यातील स्वारगेट आगारात पोलिसांचा 24 तास पहारा असणार। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वारगेट ST आगार परिसरात पोलीस चौकी सुरू होणार। ST महामंडळात दिवाळी निमित्तानं पुणे विभागातून 579 जादा गाड्या सोडणार। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान जादा गाड्या सोडल्या जाणार। वल्लभनगर आगारातून सर्वाधिक 396 गाड्या सोडण्यात येणार असल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची सोय होणार।